नमस्कार. माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदभरती 2023 यामध्ये फायनली आरोग्य सेविका या पदाच्या ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे आणि अशीच एका झेडपीची जी ऑर्डर आलेली आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी ती ऑर्डर तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. रत्नागिरी जिल्हा परिषदेने या ठिकाणी आरोग्य सेविका या पदाच्या ऑर्डर्स इश्यू केलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1/10/2024 रोजी. तर या ठिकाणी आदेशात तुम्ही पाहू शकता जिल्हा निवड समिती रत्नागिरी यांच्याकडून शिफारस केलेल्या खालील उमेदवारांची जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्यसेवक महिला या पदावर सुधारित 7व्या वेतन आयोगानुसार पे ब्रँड PB2S8 रुपये 25,500 ते 81,100 या वेतन श्रेणीमध्ये वेतन आणि प्रचलित नियमानुसार अनुज्ञेय महागाई भत्ता व इतर भत्ते मध्ये नियुक्ती करण्यात येऊन त्यांची पदस्थापना जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी रिक्त पदावर करण्यात येत आहे. अशा प्रकारे ही कंबाईन ऑर्डर आहे. यामध्ये सर्व तुम्हाला उमेदवारांची नावं खाली दिसतील आणि त्यांना कुठल्या उपकेंद्रावर किंवा केंद्रावर नियुक्ती दिलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. अशा प्रकारे उमेदवाराचं नाव, मूळ प्रवर्ग, निवडीचा प्रवर्ग, समांतर आरक्षण आणि नेमणुकीने दिलेलं ठिकाण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांची ही कंबाईन ऑर्डर आहे. तुम्ही पाहू शकता खाली एकूण यामध्ये 95 उमेदवारांची ही कंबाईन ऑर्डर आहे आणि खाली या ठिकाणी तुम्हाला उपरोक्त उमेदवारास शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नेमणूक देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. खाली अटी शर्ती आहेत. तर या ऑर्डरची जी काही लिंक आहे, PDF आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ही ऑर्डर डाउनलोड करून सविस्तर या सूचना वाचू शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही ज्या झेडपीसाठी अर्ज केलेला असेल तर त्या झेडपीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या ऑर्डर्स इश्यू झाल्या आहेत का. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.